विरार में मनपा कार्यालय के उद्घाटन में मनपा आयुक्त द्वारा प्रोटोकॉल भंग किया गया, जिस आरोप में भारतीय जनता पार्टी ने आज मनपा मुख्यालय स्थित आयुक्त दालन के बाहर आंदोलन किया। जी हां, आपको बता दें कि वसई विरार शहर मनपा प्रभाग समिति ए के नए कार्यालय के उद्घाटन समारोह के निमंत्रण पत्र से विधायकों और सांसदों के नाम हटा दिए जाने के आरोपों को लेकर भाजपा ने वसई विरार शहर मनपा मुख्यालय का घेराव कर लिया और आयुक्त के निलंबन की मांग की जा रही है। इस बीच आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी ने कहा कि मनपा प्रशासन ने खुलासा किया है कि संबंधित निमंत्रण पत्र आधिकारिक नहीं है और इस मामले की जांच चल रही है, लेकिन उनकी यह बातें कहीं न कहीं गलत साबित होती दिख रही है। सवाल यह है कि बिना आयुक्त के परमिशन के कोई निमंत्रण पत्र छापेगा क्यों और यह निमंत्रण पत्र मनपा कर्मचारियों द्वारा वायरल कैसे हुआ। इसी को लेकर निमंत्रण पत्र बनाने वाले अधिकारी, चाहे वो आयुक्त ही क्यों ना हो, उस पर एक्शन होना चाहिए, ऐसी मांग की जा रही है। खैर, यह सब जांच का विषय है और इस पर जांच चल रही है। फिलहाल तस्वीरें विरार मनपा मुख्यालय की है, जहां पर आयुक्त के दालन के बाहर भारतीय जनता पार्टी के पदाधिकारियों ने भव्य आंदोलन किया। प्रभाग समिती च्या कार्यालयाचा उद्घाटनाचा जो एक निमंत्रण पत्रिका आलेली आहे, त्या निमंत्रण पत्रिकांमध्ये जर आपण पाहिलं असेल तर माजी आमदारांच्या शुभ हस्ते त्या कार्यालयाचा शुभारंभ होत आहे आणि त्यात आज असलेले आपले नालासोपारा विधानसभेचे आमदार असतील, राजन नाईक असतील, वसईचे आमदार असतील, स्नेहाताई दुबे असतील, यांचा प्रोटोकॉल मध्ये जर आपण पाहिलं, स्नेहाताईंचं तर त्या पत्रिकेत नावच नाहीये आणि ज्या नालासोपारा विधानसभेमध्ये हा कार्यक्रम होतो आहे त्या नालासोपारा विधानसभेचे जे आत्ताचे आमदार आहेत त्यांचं नाव अगदी तिसऱ्या लाईन मध्ये ठेवलेलं आहे आणि माजी आमदार, माजी सभापती, स्थायी समिती सभापती अशा लोकांची नावं लिहिलेली आहेत। तर नक्की या प्रशासनाचा काय विचार आहे, त्यांना काय सांगायचं आहे। आतापर्यंत असं झालेलं आहे की वसई विरार महापालिकेला विरोध करण्यासाठी कोणीच नव्हतं, त्यामुळे ते करतील ती पूर्व दिशा असं आतापर्यंत चालत आलं होतं आणि त्याच माध्यमातून आता हा कार्यक्रम सुद्धा लावला जात आहे। तर अशा पद्धतीने होणारा हा कार्यक्रम आणि त्याची ही पत्रिका हा इथल्या जनतेचा केलेला अपमान आहे, कारण हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत। त्यामुळे या जनतेच्या केलेल्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत।